नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉप्युलेशनचा हा प्रश्न तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल. तर हा प्रश्न स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन न करता एका लाईन मध्ये कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली, दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढली. तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल? 1 लाख लिहून घेतलं. 1 लाख 8% वाढली पहिल्या वर्षी, तर 108% झाली. दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली तर 92% झाली, आणि परत तिसऱ्या वर्षी 10% वाढली म्हणजे किती झाली? 110% झाली. तर काय करतो आपण? 2 शून्याला 2 शून्य गेले, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, या एका शून्याला हे 1 शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. आता पूर्ण गुणाकार करायची तुम्हाला गरज नाही, कुठलीच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गुणाकाराची नसते. तर 8 2 16, 16 1 16, याचं जे काही उत्तर येईल त्याचे एकक समी काय आलं पाहिजे रे? 6 आलं पाहिजे. तर 6 एकक समी असलेले किती ऑप्शन आहेत आपल्याकडे? एकच ऑप्शन आहे. तर अशाच पद्धतीनं सर्व पीवायक्यू तुम्हाला बघायचे असतील तर आपलं अंकगणिताचं टॉपिक वाईज पुस्तक नक्की घ्या, आणि हा प्रश्न समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला द्यायचं.